जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना धन्यवाद मानतो. जय महाराष्ट्र. मी तुळशीदास भोईटे. शिवसेना, होय, फक्त शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना या एकाच विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. कारणही तसंच आहे. 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन. हा वर्धापन दिनसुद्धा 52वा. 51 वर्षाचा प्रवास करून शिवसेना 52व्या वर्षात प्रवेश करते आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या या प्रमुख प्रादेशिक पक्षाच्या एकंदरीतच वाटचालीचा वेध घ्यायचाच आहे आपल्याला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नेमकी शिवसेना आहे तरी काय. कारण अनेकदा प्रश्न पडतो, जे शिवसेनेला मत देत असतील किंवा शिवसेनेत सहभागीसुद्धा असतील त्याही अनेकांना अनेकदा हा प्रश्न पडलेला दिसतो की शिवसेना म्हणजे नेमकं आहे तरी काय. मग बाहेरच्यांचं तर विचारूच नका. अनेकांनी पुस्तकं लिहिलीत, विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला, राजकीय पंडित मोठमोठ्या गोष्टीही सांगत असतात. मात्र अनेकदा या सर्वातून सुद्धा नेमकी शिवसेना कशी आहे ते काही उमगत नाही. त्यामुळेच जय महाराष्ट्राचा आज एक वेगळा प्रयत्न आहे. शिवसेना नेमकं काय रसायन आहे ते समजून घेण्याचा. आणि त्यासाठी कोणताही मोठा राजकीय नेता, कोणताही मोठा राजकीय विश्लेषक, आणखी कुणीही इथं जय महाराष्ट्राच्या स्टुडिओत आज नाही आहे. त्याऐवजी आम्ही निवडलेलं आहे त्या 5-6 लोकांना की ज्यांनी शिवसेना जे प्रत्यक्षात जगतायत. सर्वप्रथम मी ओळख करून देतो. राजुल पटेल शिवसेनेचा नगरसेविका आहेत. 6 वेळा त्यांनी शिवसेनेतर्फे महापालिकेची निवडणूक लढवली. 4 वेळा त्या जिंकल्यासुद्धा. आतासुद्धा सभागृहात त्या शिवसेनेचं जोगेश्वरी विभागाचं प्रतिनिधित्व करतात. त्या नेमकं आपल्याला सांगतील त्यांच्या दृष्टिकोनातून शिवसेना कशी आहे. आणि त्याचबरोबर इतरही चेहरे तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल की जय महाराष्ट्र स्टुडिओत आज आहेत तरी कोण. तुमच्या दृष्टीनं कदाचित ते अपरिचित असतील सुद्धा. मात्र प्रत्येकजण आपापल्या भागात त्यांच्या नेमलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या ठिकाणी मात्र परिचित आहेत. बाबाजी रिंगे आहेत. ठाण्याच्या कशेळीचा हा तरुण शिवसैनिक सातत्यानं आपल्या विभागात तसंच समाज माध्यमांमध्ये सुद्धा सक्रिय असतो. अमित चिविलकर आपल्यासोबत आहेत. शिवसेनेचा सोशल मीडियातला एक ओळखीचा चेहरा आणि एक सोशल वॉरियर म्हटलं तरी चालेल. अमित पंडितसुद्धा त्याच्यासोबतच बसलेले आहेत. ते सुद्धा सातत्यानं समाज माध्यमांमध्ये शिवसेनेच्या बाजूने लढाई लढत असतात. आपल्यासोबत मयूर कुलकर्णीसुद्धा आहेत, एक ज्येष्ठ शिवसैनिक. ते मगाशी मला बोलले, अहो तसं पाहायला गेलं तर मी काही नेहमी शाखेत जात नसतो. मात्र वेगळ्या पद्धतीचं त्यांचं ऋणानुबंध शिवसेनेशी कसे आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण हा दृष्टिकोनसुद्धा आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम मी राजुलताईंकडे जातो. राजुलताई, शिवसेना म्हटलं तर नेमकं काय. अनेकदा प्रश्न पडतो की जे शिवसेनेसाठी कामं करतात, मोठमोठे नेते असतात, शिवसेनेतर्फे निवडून मोठमोठी पदं भूषवतात, त्यांनासुद्धा नेमक्या शब्दात सांगता येत नाही शिवसेना म्हणजे नेमकं काय. त्यामुळे हा जेव्हा काल जय महाराष्ट्राच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला तर स्वाभाविकच मनात आलं की बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की एक शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर थेट शिवसैनिक. तुम्ही सातत्यानं शिवसेनेच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक टप्प्यात सहभागी आहात. नेमकी शिवसेना काय ते तुम्ही सांगा. शिवसेना म्हणजे खरं बघताना अन्यायाच्या विरुद्ध लढणारे माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर माननीय उद्धवजी आज ज्या प्रकारे शिवसैनिक म्हणून अन्यायाच्या विरोधात लोकांसाठी रस्त्यावर येणारी, लोकांसाठी झगडणारी, लढणारी संघटना म्हणजे शिवसेना, हे माझं विश्लेषण. ठाण्याचे बाबाजी रिंगे तरुण आहेत. अनेकदा असं म्हटलं जातं की तो काळ वेगळा होता. सैनिकांची ती आक्रमकता, जहालता. आणि आत्ताचं पाहिलं तर अनेक जण टीका करतात की काय हे थोडंसं मुळमुळीत वाटतंय वगैरे वगैरे. बाबाजी, आत्ताची शिवसेना जी आहे ते तुमच्यासारख्या तरुण शिवसैनिकांच्या मते कशी आहे. तरुण शिवसैनिकांच्या मतीने जर बघायला झालं तर शिवसेना म्हणजे आता तरुणांना सोबत घेऊन चाललेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये बघायला गेलं तर. आता सोशल मीडियावर मी असतो, सोशल मीडियामध्ये पण तरुण वर्ग हा शिवसेनेच्या बाजूने भरपूर स्वतःची बाजू मांडत असतो. आणि त्याप्रमाणे तो त्या प्रत्येकाची शिवसेनेची कुठली पडती बाजू असेल, चांगली बाजू असेल, ती नेहमीच मांडत असतो आणि त्यासाठी लढतच आहेत. अमित चिविलकर म्हणजे समाज माध्यमांच्या विषयाला सोशल मीडियाचा आणि त्यांना विचारायचं नाही हा थोडासा अन्यायच होईल. अमित, आत्ताच बाबाजी जसं बोलले की खरं तर आजचा काळ हा समाज माध्यमांचा म्हणजे
तुम्हाला आवडो ना आवडो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो वेगळा ट्रेंड आणला, 2014ची निवडणूक ही भारतीय राजकारणाला संपूर्ण कलाटणी देणारी ठरली. वेगळ्या पद्धतीनं निवडणुकांची रणनीती ठरवायला भाग पाडला मोदींनी. तो जो ट्रेंड आहे, त्या ट्रेंडमध्ये शिवसैनिक तुम्ही कशा पद्धतीने समाज माध्यमांमध्ये लढता? नरेंद्र मोदीजींनी जे केलं त्याच्यामध्ये एक विशेष होतं की त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियातल्या जगासमोर आणल्या. एवढंच नाही तर भारतीय राजकारणामध्ये जे सोशल मीडिया आलं आहे ते नरेंद्र मोदींनी आणलेलं आहे, याचं क्रेडिट द्यायला मी नक्कीच तयार आहे. पण तरीही बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासोबत त्यावेळेला करत होतो. त्यांच्याच टीमसोबत आम्ही कामं करत होतो. अनेक वर्ष शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कामं केलेली आहेत. त्याच वेळेला आमचं काय, आमच्यासाठी आम्ही काय करू शकतो, आमच्या पक्षासाठी आम्ही काय करू शकतो, हे सतत आम्हाला करायचा ध्यास होता. आणि त्यातनं मग आम्ही कसं जाऊ शकतो, तर मी स्वतःसाठी काय करू शकतो, मी शिवसैनिक आहे, मला पक्षाची भूमिका पटलेली आहे, तर ती भूमिका मला कशा प्रकारे मांडता येईल, तर ती सोशल मीडियामध्ये जगामध्ये अशा बरेच पक्ष आहेत की असं सगळं करत असतात. मी काही लोकांना फॉलो करतो, त्यांना फॉलो करून मी शिवसेनेसाठी कसं करता येईल याच्यावरती मी लक्ष देतो. पण तो जो ट्रेंड नरेंद्र मोदींनी आणलेला आहे तो प्रत्येकाला वापरता येऊ शकता. तेच आमच्या शिवसेनेसाठी उपयोगी पडेल. अमित पंडित, कॉर्पोरेट सेक्टरमधील एक तरुण. अमित, एक नव्या पिढीतला नवा चेहरा म्हणजे शिवसेनेचा तुमच्यासारख्या तरुणांचा सुद्धा आहे. कशा पद्धतीनं, म्हणजे जेव्हा बोललं जातं, जे बाबाजीला मगाशी मी विचारलं की पूर्वीचा शिवसैनिक कसा आक्रमक, एक जहालता होती, आता ते दिसत नाही असं अनेकदा टीकाकार म्हणतात. तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतं की ती शिवसेना, ही शिवसेना किंवा नेत्यांशी जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा नेमकं काय बदललेली शिवसेना कशी वाटते? नाही, आजची शिवसेना देखील तशीच आहे जशी पूर्वीची होती. आक्रमकता पण तशीच आहे. आजही जे तरुण पिढीचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये आक्रमकता तशीच आहे. फक्त असंच आहे की काळानुरूप ती बदलत गेली आहे. काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला पण ती आक्रमकता त्याप्रमाणे वापरावी लागते. आणि तीच आक्रमकता त्या पद्धतीने नवीन काळानुरूप ते वापरत आहोत आपण. ती तुमच्या या संदर्भात कधी नेत्यांशी बोलणं झालं, कशा पद्धतीनं का आपल्याला बदलावं लागतंय याचं कधी उलगडलं तुम्हाला? एखादा अनुभव, एखादी आठवण तशा प्रकारची? नाही, कसं आहे की आता जर तुम्ही बघायला गेला, तरुण पिढी ही म्हणजे प्रायव्हेट जॉबला असते, जॉब करत असते. कसं होतं की आता पूर्वी बाळासाहेबांच्या काळात ते त्यावेळी रस्त्यावर उतरून लढाया व्हायच्या. पण आता कसं आहे की काही वेळा दबाव टाकून सुद्धा तुमची कामं होतात. समजा जर नाहीच झाली तर मग ती रस्त्यावर उतरून ती लढण्याची वेळ येते. उद्धवजींचं कसं आहे की उद्धवजी प्रत्येक शिवसैनिकाचा आणि त्या शिवसैनिकांचे जे घरचे फॅमिली आहे पूर्ण, त्यांचा पूर्णपणे विचार करतात. आज कसं आहे की आज जर शिवसैनिक जर रस्त्यावर उतरून आज जर अन्यायाविरुद्ध लढत असेल तर त्याची डोकी फुटली जातात. किंवा त्यांच्या मागे एकदा रिलायन्समध्ये जेव्हा आंदोलन झालेलं होतं, त्या आंदोलनामध्ये आमची ज्येष्ठ महिला शिवसैनिक होते, त्यांचा डोळा पण त्यांना गमवावा लागलेला होता. तर असं काही ज्या गोष्टी असतात की प्रत्येक मग तुमच्यावर मग केसेस टाकल्या जातात. आपण लढतो हे जनतेसाठी, पण त्या केसेस वगैरे टाकल्या जातात. त्या केसेस आपण शिवसैनिक जेव्हा आपण त्या कोर्ट कचेऱ्याच्या पायऱ्या चढाव्या लागतात, हे आमचे माननीय जे उद्योगजी आहेत ते पूर्णपणे ह्याचा विचार करतात. आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त आता ती रस्त्यावर उतरून न लढता दबाव टाकून किंवा त्यांच्यावरती प्रेशर टाकून ते काम करून घेता येईल का ह्याचा विचार करतात. आणि त्या शिवसैनिकांचा विचार करतात, त्यांच्या फॅमिलीचा. शिवसेना अमित पंडित आपल्यासमोर मांडतायत. मयूर कुलकर्णी थोडंसं यांच्या आधीच्या पिढीपासून शिवसेनेत सक्रिय असलेले. मयूरजी, तुम्ही बँक अधिकारी सुद्धा आहात. सातत्यानं शिवसेनेचा प्रवास अगदी मुंबईचं हृदयस्थळ म्हटले जाणाऱ्या शिवाजी पार्कच्या परिसरातून, माहीम परिसरातून पाहिलेला आहे. कशा पद्धतीने हे स्थित्यंतर तुम्हाला एकंदरीत वाटतं? स्थित्यंतर म्हणजे साहेब, आता तुम्हाला खरं सांगू तर पूर्वीच्या काळामध्ये मराठी माणसासाठी जो लढा उभारायचा होता तेव्हा रस्त्यावरची आंदोलनाची नितांत गरज होती. ती केली साहेबांनी, मोठ्या साहेबांनी, म्हणजे बाळासाहेबांनी. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपला डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे, आपल्याला तो राबवायचा आहे. बघा, आत्ता तुम्ही जर का मी बाहेर इकडनं ऑफिसच्या बाहेर पडलो तुमच्या आणि मी कोणाला बोललो बा मी शिवसेनावाला आहे, माझ्यावर कोणी काही मला बोलणार नाही, काही नाही. जर का कोणी माझ्यावर अन्याय करत आहे तर बोले बा चुकी झाली, मी पुढे जा.
आता होत आहे कसं माहिती आहे का, आता हे तुम्ही जे म्हणालात मगाशी 2014 पासून हे सोशल वॉर चालू झालेलं आहे. तुम्हाला तुमचा पक्ष काय करतो हे तुम्ही रस्त्यावर उतरून दाखवण्यापेक्षा तुम्ही सोशल मीडियातून योग्य मार्गे तुम्ही भावना पोचवू शकताय तुमच्या मतदारांपर्यंत. तुमचा काय प्रोग्रेस आहे, तुम्ही कुठपर्यंत डेव्हलपमेंट आणताय, तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, हे सगळं तुम्हाला सोशल मीडिया थ्रू तुम्ही आरामात पुढे पाठवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काहीही वापरावं लागत नाही, रस्त्यावरचं आंदोलन वगैरे. आणि मेन अमित म्हणाला त्याप्रमाणे दबाव गट यूज करून जर का कामं होत असतील तर साहेब रस्त्यावरती उतरून कशाला सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करा. म्हणजे काही वेळा प्रश्न पडतो की आक्रमकता खरोखरच कमी झाली आहे, बदलली आहे शिवसेना, की डोकं फोडण्यापेक्षा डोकं वापरून आता जास्त काम करू लागली आहे. यावर सुद्धा चर्चा करायची आहे. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, वंदे मातरम. शिवसेना 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि आपल्याला आज चर्चा करायची ती फक्त आणि फक्त शिवसेनेवरच. अनेकदा असं गंमत घडते की जेव्हा कॅमेऱ्यासमोर असतात ना तेव्हा माणसं थोडीशी बुजतात. बोलताना आता कसं आपण बोलायचं म्हणजे उगाचच औपचारिक वागू लागतात. मात्र उगाचच औपचारिक कशाला वागायचं. म्हणजे ब्रेकमध्ये अमित पंडित तरुण शिवसैनिक, म्हणजे मगाशी मी ओळख करून दिली, कॉर्पोरेट सेक्टरमधला जो नवीन एक शिवसेनेचे चेहरे दिसतात त्यापैकी त्याने मला सांगितलं उद्धवजींनी कसं भेटीला बोलवलं. म्हटलं अमित, तो जो मुद्दा आहे की ब्रेकवर जाण्यापूर्वी मी बोललेलो की शिवसेना बदलते आहे का, जी आक्रमकता रस्त्यावर दिसायची की आधी मारायचं नंतर कारण सांगायचं असं कधी कधी विनोदानं बोललं जायचं, ते आता नसेल कदाचित. मात्र हा बदल नेमका का झाला आहे ते समजून घेण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो. अमित, ब्रेकमध्ये जे तुम्ही सांगत होतात ते सांगितलं पाहिजे की नेमकी जी भेट झाली उद्धव ठाकरेंची तुमची. ॲक्च्युली कसं आहे, एक दिवशी साहेबांनी मला फोन करून बोलवून घेतलेलं उद्धव साहेबांनी. ते सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकांशी पण संपर्कात राहतात. मेन त्यांचं ते महत्त्वाचं आहे की सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकांशी ते भेट घेतात, त्यांच्याशी फोनवर बोलतात, काही प्रॉब्लेम असेल तर ते जाणून घेतात त्यांच्या समस्या. तर एक दिवशी असंच त्यांनी मला मातोश्रीवर बोलवून घेतलेलं होतं. तेव्हा एक असंच म्हणजे त्यांच्यानी एक म्हणजे मी जस्ट विचारलेलं की आक्रमकतेबद्दल. तर आपण साहेबांनी सांगितलेलं की अमित, कसं आहे की मला शिवसैनिकाचा आणि त्याची घरची जी फॅमिली आहे त्याचा विचार करावा लागतो पूर्णपणे. आज जर तो कोर्टाच्या कचेऱ्या वगैरे जर सारख्या चढत राहिला किंवा पोलीस स्टेशनच्या फेऱ्या जर मारत राहिला तर त्याची नोकरी जाऊ शकते, त्याला तो बेघर होऊ शकतो, मग त्याचं घर कसं चालेल हा विचार पण माननीय उद्धव साहेब करतात. आणि तो मला विचार खास करून आवडला साहेबांचा. ते मला काय बोलले की जर काही गोष्टी जर दबाव टाकून आणि त्याच्यावरती आपण जर त्याच्यावर त्या कुठलाही पक्ष असून ते जो सत्तेत आहे तो पक्ष जर त्याच्यावरती जर दबाव टाकून जर ते आपली कामं होत असेल, जर डोक्याने जर लढून जर कामं होत असतील तर ती रस्त्यावर उतरून डोके फोडून कशाला कामं हे करून घ्यायची. म्हणजे अनेकदा कसं असतं औपचारिक चर्चा जी होते ना त्यातून सत्य बाहेर येत नसतं, कारण ऑन कॅमेरा अनेकदा लोक खूप रिझर्व होऊन जातात. म्हणजे राजूलताई, तुम्ही तर सातत्यानं रस्त्यावर असणाऱ्या शिवसैनिका म्हणून ओळखला जाता. समोर धडाडीनं आक्रमकतेनं झेपावणं यासाठी तुमची ओळख आहे. नेमकं जेव्हा हा स्थित्यंतर दिसतं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे याचे जे आता त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी म्हटलं की मला शिवसैनिकांची काळजी आहे की त्यांच्यावर केसेस होऊ नयेत. तुमच्यावर तर मला असं वाटतं कदाचित रेकॉर्ड असेल. माझी खरं बघताना एक आक्रमकता अशी असायची की बाळासाहेबांनी आदेश दिला, शिवसेनेचा आदेश आहे म्हणजे तो पाळलाच पाहिजे, काही केलंच पाहिजे, अशा प्रकारची कार्य करायची एक पद्धत होती. आणि त्यावेळेस मला आठवतं आहे की राहुल गांधी येणार होते आणि साहेबांनी सांगितलं की भाईदासजवळ त्यांना काळे झेंडे दाखवायचे. आता पार्ला स्टेशनपासून भाईदासपर्यंत जाणं काळे झेंडे घेऊन म्हणजे पोलीसवाले रोखणारच. मी अक्षरशः पूर्ण काळी साडी नेसून गेलेली, प्लेन काळी साडी. आणि मला तसं तिथपर्यंत भाईदासपर्यंत जाईपर्यंत कोणी ओळखलं नाही. आणि नेमकं बरोबर त्या भाईदासजवळ जे पोलीसचा स्टाफ होता तो ओशिवराचा होता आणि त्यांनी मला ओळखले आणि त्या लोकांनी मला तिथे धरून दबोचली. पण खरोखर तो जरी त्यावेळेस काळे झेंडे त्याला दाखवले, हे मला खरोखर खूप एक आनंदाची बाब होती की आमच्या साहेबांनी आम्हाला आदेश दिला आणि आम्ही ते केलं पाहिजे.
आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की बाळासाहेबांना जेव्हा भेटायला गेलो ना तेव्हा साहेब एकच सांगायचे, ही पटेल नाही माझी पठाण आहे, पठाण. आणि साहेबांचं जे वाक्य त्यावेळेस विचारपूस करायचे, तुला कुठे लागलं नाही ना, पोलिसांनी एवढी धरली, तुला कुठे मार नाही लागला ना, हे जी विचारणा, हे आपुलकी आहे ना, हेच आम्हाला सगळं विसरवून टाकतं. आणि जेव्हा साहेबांचे किंवा शिवसेनेचे आदेश आले की पहिलं तिथे जाऊन आक्रमकता व्हायची, पण हे आक्रमकता करताना आज केव्हा तरी म्हणजे पश्चाताप अजिबात होत नाही आहे. या गोष्टींचा पश्चाताप नाही आहे, हे केलं आणि हे करायलाच पाहिजे, कारण आमच्या साहेबांचा आदेश होता आणि शिवसेनेचा आदेश होता म्हणून. पण त्यातनं केव्हा तरी मी आता तुम्ही जसं उद्धवजींचं यांनी सांगितलं की उद्धवजी सांगतात की परिवाराला त्रास होतो हे ते, त्यावरनं आठवतं आहे की आज माझी मुलगी खरं 7-8 वर्षापूर्वी न्यूझीलंडला होती, पण माझ्यावर जास्त केस असल्यामुळे त्या मुलीला मध्यंतरी बरं नव्हतं, काय होतं, तर मी तिथे मला पासपोर्ट नसल्यामुळे मी खरोखर कुठेही बाहेरगावी पण जाऊ शकत नाही. मध्यंतरी एकदा जेव्हा 2012च्या आधी मी स्थायी समितीमध्ये सदस्य होती आणि स्थायी समितीचा दौरा होता बाहेरगावचा, पण माझा पासपोर्ट नसल्यामुळे मी तिथे जाऊ शकली नाही. माझ्यावर जेवढी केस आहेत हे यापैकी एकही केस माझा स्वतःचा पर्सनल नाही, पण पक्षासाठी आणि संघटनेसाठी लढलेली केस. पण खरोखर मला एक अभिमान आहे की मी शिवसेनेसाठी आणि एक शिवसैनिक म्हणून जी शिवसेना अन्यायासाठी लोकांसाठी विभागात वेळोवेळी झगडत असते, या शिवसेनेसाठी लढते, याचाच मला अभिमान आहे. नक्कीच बाबाजी, तुम्ही एक सामान्य शिवसैनिक म्हणून जेव्हा तळागाळात काम करता तेव्हा लोकांमधली आजची शिवसेनेची जी प्रतिमा आहे ती पूर्वीसारखीच आहे की पूर्वी असं वाटायचं लोकांना की मगाशी म्हटलं तसं की आधी मारतात नंतर कारण सांगतात, आजचे अनुभव कसे आहेत? आताची शिवसेना थोडी बदललेली आहे. म्हणजे आता काळानुसाराप्रमाणे शिवसेना बदलावी गरज होती, ती बदललेली आहे. कारण पहिले आंदोलनं व्हायची, उग्र आंदोलनं व्हायची, तेव्हा ती गरज होती. तेव्हा मराठी माणसासाठी आंदोलनं केलेली आहेत, नोकऱ्यांसाठी, मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी आंदोलनं केलेली आहेत आणि त्यावेळेला गरज होती, ती केलेली होती शिवसेनेने. आता तर हे सर्व शिवसेने केल्यानं आता मराठी माणसाला सहजपणे नोकरी भेटते कुठे, त्यामुळे ते आता करावं लागत नाही. आता मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन, त्यामध्ये शिवसेना सहभागी झाली, त्यामध्ये शिवसेनेने जास्त उग्र आंदोलनं कुठे केलेली नाहीत. म्हणजे जिथे आंदोलन गरज आहे तिथे शिवसेना करत आहे आंदोलन. अमित चिखलीकर आपल्यासोबत आहेत, मगाशी मी ओळख करून दिली त्यांची की समाज माध्यमातील एक लढवय्या कशा पद्धतीनं, म्हणजे ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण बदलतंय, रणनीती जी आहे, आता रणमैदान एक प्रकारे रणभूमी जी आहे ती समाज माध्यमांमध्ये गेलेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही तिथे लढता? कारण अनेकदा ज्या पद्धतीनं संघटित प्रयत्न भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षांकडून दिसतात त्या बाबतीत कुठंतरी एक उणीव जाणवते. मग ती उणीव दूर करून तुम्ही कशा पद्धतीनं समाज माध्यमांमध्ये शिवसेनेला लढतं ठेवता? 2007ला जी महानगरपालिका झाली होती, आम्ही त्याच दरम्यान, म्हणजे तुम्हाला मगाशी जसं म्हणालो मी त्याप्रमाणे 2007ला भाजप संवाद सेल आणि शिवसेनेचं IT सेल असा एक प्रकार जो आम्ही एकत्रितरित्या केला होता, तो प्रकार तिथनं सुरू झाला होता. खरं तर असं म्हणायला मला आनंद पण होईल, आता काय म्हणावं ते मला कळत नाही, पण आम्ही हे एकत्र बऱ्याचशा गोष्टींवरती डिस्कशन करायचो, चर्चा करायचो, त्यातनं बऱ्याच गोष्टी निघायच्या. पण आत्ता मला जे म्हणताय तुम्ही, रणनीती जी म्हणताय, राजकारण असू दे किंवा कॉर्पोरेट जग असू द्या, सोशल मीडियामध्ये तुमची स्वतःची एक रणनीती ही असलीच पाहिजे. मी असं मानतो की आम्ही ज्या वेळेला हे सगळं सुरू केलं, अनेक शिवसैनिक, महाराष्ट्रातले अनेक शिवसैनिक आमच्याशी जोडले गेलेले आहेत, शिवसैनिक आहेत, ते 4 शब्दांसाठी शिवसेनेसोबत आहेत आणि ते 4 शब्दांसाठी काहीही करू शकतात, कुठेही येऊ शकतात आमच्याबरोबर किंवा आम्ही त्यांना कुठेही भेटू शकतो, असे ते शिवसैनिक आहेत. अनेकदा असे अनुभव येतात की शिवसैनिक त्यांच्या स्वतःच्या घरातले कार्य साईडला ठेवून बाजूला करतात आणि याच्यासाठी पुढे येतात. तर रणनीती जे म्हटलं, आमचा मुळात जरी किती इतर लोक किती काही म्हणत असतील की शिवसेना आक्रमक नाही, काही नाही, असं काही नाही आहे. प्रत्यक्षात शिवसैनिक आक्रमक जन्माला आलाय, तो आक्रमकतेने जन्माला आलाय म्हणून तो कदाचित शिवसैनिक आहे. काही लोकांशी मी बोलत होतो तर त्यांना विचारलं की तुम्ही शिवसेनेत कसं, असं आपल्याला प्रश्न पडतो, पण ते मला सांगतात की आम्ही शिवसैनिक कसं, तर आम्हाला शिवसेनेसाठी जन्माला आल्यासारखं वाटतं. तर काय होतं की ती आक्रमकता ती सोशल मीडियामध्ये सुद्धा दिसते. साधारणपणे मी या सोशल मीडियात काम करत असताना अनेकदा सायबर सेलमध्ये वगैरे जाण्याचा योग आलेला आहे. आम्ही काही विषय सांभाळत होतो, बाळासाहेबांवरती जे काही चुकीच्या गोष्टी
यूट्यूबवरती येतात किंवा शिवाजी महाराज असतील, महाराष्ट्र असेल, याच्या बाबतीत ज्या चुकीच्या गोष्टी यायच्या तेव्हा मी सायबर सेलशी थोडासा संपर्कात असायचो. तर सायबर सेलमधनं मला असं सांगितलं गेलं पाहिजे, आम्ही जर तुला हे सगळं माहिती आहे तर तू एक काम केलं पाहिजे की सोशल मीडियामधून ज्या चुकीच्या गोष्टी येत आहेत त्या थांबवण्याचं काम तुझ्या माध्यमातून झालं पाहिजे. तर मी नेहमी मग शिवसैनिकांना सांगायचो की तुम्ही आक्रमक आहोत, आपण आपली आक्रमकता जाहीर सोशल मीडियातनं झाली तर आपण आक्रमक असू असं नाही. आपण जर अभ्यास करून कुठल्या गोष्टींवरती बोललो तर लोकांना पटणारच आहे आणि पटतं ते. याच दृष्टिकोनातनं जे सध्या आम्ही शिवसैनिकांसोबत बोलत असतो, मला बोलताना एक गोष्ट चांगली वाटते की मी शिवसैनिकांशी जेव्हा बोलताना त्या लोकांना एक सोशल मीडिया थोडंसं मला जास्त माहिती असल्यामुळे लोक आमच्या शिवसैनिकांमधलं म्हणते, मी जगातलं नाही म्हणत आहे, तर त्याच्यातले मी जेव्हा काही गोष्टी सांगतो ते ऐकत असतात. तर मी पर्सनल ब्रँडिंग हा एक विषय घेऊन चाललेलो आहे. पर्सनल ब्रँडिंग हा विषय असा आहे की आमच्या शिवसैनिकांच्या ज्या पोस्ट आहेत त्या प्रत्येकाने पाहिल्या पाहिजेत. का? कारण त्याच्यातनं जो मेसेज देईल तो शिवसेनेशीच देईल. आता बाबाजी माझ्यासोबत आहोत, आम्ही अनेक गोष्टींवरती बोलत असतो. एखादी पोस्ट कशी मांडायची, ती लोकांसमोर कशा माध्यमातून गेली पाहिजे आणि ते लोकांवरती काय इम्पॅक्ट होईल. पण नेमका म्हणजे शिवसेना टच जो एक शब्द, शिवसेना स्टाईल वापरला तो शब्द अनेकदा की आम्ही शिवसेना स्टाईलीत उत्तर देऊ असं बोललं जातं. समाज माध्यमांमध्ये ही शिवसेना स्टाईल नेमकी कशी आहे? काही उदाहरणं द्या. कारण 2007 तुम्ही मागे गेलात की जेव्हा खूप चांगलं होतं, युतीत छोटा भाऊ मोठा भाऊ सर्व प्रेमानं नांदत होते. मात्र आता खरी जी लढाई मला दिसते ना ती शिवसेना भाजपमध्ये जुंपलेली दिसते की अनेकदा त्यात माझ्यासारख्यांनाही मध्ये ओढलं जातं, इतकं ते टोकाचं चालू असतं. नेमकं कशा पद्धतीनं शिवसेना स्टाईल ही सोशल मीडियात दिसते? मी याच्यात दोन पद्धतीने बघतो. एक इतर पक्ष म्हणजे तुम्ही भाजप म्हणताय तर भाजप आणि शिवसेना ही एक लढाई वेगळी आहे आणि आम्हाला जे साहेबांनी सांगितलेली किंवा उद्धव साहेब जे सतत सांगत असतात ती एक वेगळी भूमिका आहे. त्याच्यात दोन्ही प्रकारच्या उदाहरणांना मी तुम्हाला देईन. मी पहिल्यांदा सांगेन की माझा एक अनुभव आहे. एक 2 महिन्यापूर्वी रेड बस जी कंपनी आहे, redbus.in नावाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती त्यांनी त्यांच्या डेटाबेसमध्ये मुंबई आणि बॉम्बे असे दोन्ही शब्द त्यांनी त्याच्यात इन्क्लूड केलेले होते. मी पुण्याला जायचं होतं, त्यासाठी रिझर्वेशन करत होतो, मला ते लक्षात आलं. तेव्हा मी त्यांना त्याच वेळेला एक ट्विट केलं की बाबा हे असं का. त्यांचं काही मिनिटामध्ये मला रिप्लाय आलं की आम्ही याच्यावरती बघतो. आम्ही काही शिवसैनिकांना सोबत घेतलं होतं आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन आम्ही त्यांच्यावरती त्यांच्या ट्विट करत होतो, रिट्विट करत होतो, असं चालू होतं, आमचं निश्चित बोलणं चालू होतं. थोड्या वेळाने त्यांचा एक आणखी रिप्लाय आला की जी लोक आहेत, सगळी जी लोक आहेत पब्लिक, जे त्यांचे क्लायंट्स असतील किंवा कस्टमर्स जे आहेत ते लोक बॉम्बे आणि मुंबई हे दोन्ही शब्द सर्च करत असतात. आता मी थोडासा वेबशी रिलेटेड असल्यामुळे मी सोशल मीडिया आणि वेबशी रिलेटेड असल्यामुळे मला त्या गोष्टी लगेच झटकन लक्षात आल्या की डेटाबेसमध्ये याची काय गरज आहे. जर मुंबई हे नाव पूर्णपणे मुंबईत झालेलं आहे, म्हणजे आज ओबामा जरी मुंबईमध्ये आले तरी मुंबई बोलतात, ते बॉम्बे बोलतच नाहीत. मग अशा वेळेला रेडबसला काय अशी आवश्यकता लागली की भारतीयांसाठी त्यांना बॉम्बे शब्द वापरावा लागतं, तर ते मला पटण्यासारखं नव्हतंच. माझ्या मित्रांशी डिस्कस केलं, ते सतत आम्ही त्यांच्यावरती दबाव टाकला, सतत ट्विट करत बसलो, त्यांना सतत प्रश्न विचारायला लागलो, वेगवेगळ्या अँगलने त्यांच्याशी बोलायला लागलो. जी तुम्ही शिवसेना स्टाईल आता जी म्हणाला ती शिवसेना स्टाईल आमची अशी होते की एका मुद्द्याला दुसरा सपोर्टिव्ह मुद्दा त्याच्यात टाकून ते असं का नाही करू शकत हे त्यांना समजावलं. 24 तासाच्या आतमध्ये त्यांनी बॉम्बे शब्द त्यांच्या डेटाबेसमधनं वगळून टाकला. आता तुम्ही जर रेडबसवरती गेला तर तुम्हाला बॉम्बे शब्द दिसणार नाही त्यांच्या डेटाबेसमध्ये. मयूर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. तुम्ही सुद्धा समाज माध्यमांमध्ये खूप सक्रिय असता. नेमकं कशा पद्धतीनं, आता एक उदाहरण दिलं त्यांनी की खरं तर ट्रोलिंग हा शब्द तुम्हाला कोणालाच पटणार नाही, आवडणार सुद्धा नाही, की तुम्ही त्या पद्धतीनेच जेरीस आणला रेडबसला. मात्र इतर ठिकाणी जेव्हा भाजपचे समर्थक, म्हणजे तुम्ही त्यांना भक्त म्हणून सुद्धा हिनवता अनेक वेळा, त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मुकाबला करता? मुकाबला म्हणजे त्यांना फक्त एवढंच दाखवून देतं त्यांची चुकी काय आहे. 2014ला मोहिते साहेब जी तुम्ही वचनं दिलीत त्याच्यातलं एकतरी वचनावरती काम चालू झालं आहे का? प्रत्येक निवडणूक आली की 5 वर्षापूर्वीचाच वचननामा अर्धा कापून वरती लावायचा चिटकवून. ते फक्त आम्ही एक्सपोज करतोय, आम्ही काही ट्रोल करत नाही, आम्हाला काही ट्रोल करायची गरज नाही. आमचा रस्ता चालतो, आमचे बाळासाहेब दैवत आहेत, त्यांनी आम्हाला रस्ता दाखवलेला, आम्ही तोच चालतोय. तुम्ही जी म्हणताय ना पूर्वीची रस्त्यावरची लढाई, ती सोशल मीडियावरती आली. पण सोशल मीडियावरती येण्यामागचं कारण काय आहे की मी जे रस्त्यावरती 100 लोकांना एरियात दाखवू शकतो ते मला 10,000 लोकांपर्यंत महाराष्ट्रातलं पोचता येत आहे, सत्य काय आहे ते घेऊन. नक्कीच, म्हणजे एक माध्यम बदललेलं आहे. मगाशी मी म्हणाल तसं की तंत्र बदलतं, काही वेळा स्ट्रॅटेजी बदलते आणि त्यानुसार जे प्रत्यक्षातलं पूर्वीचं रस्त्यावरचं रणमैदान जे होतं, ती रणभूमी आता सोशल मीडियात सुद्धा वेगळ्या पद्धतीनं तिथे लढाई लढली जाते आहे. अशाच आणखी काही मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे. शिवसेना हाच एक विषय घेऊन आपण बोलतो आहे. अपरिहार्यतेनं जेव्हा आक्रमकता कमी झाली आहे अशी टीका होते, त्याचवेळी आणखी एक सुद्धा टीका होते की आता तर काय सब कुछ बिकता है. खरोखर त्यात किती तथ्य आहे यावर सुद्धा बोलायचं आहे.
थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, वंदे मातरम. अर्थ नसतो अर्थाविना अनेकदा असं म्हटलं जातं की राजकारण कोणीही कसंही करो, कितीही काही उदात्त विचार मांडो, मात्र पैसा हा एक विषय असा आहे ना की जिथं प्रत्येकालाच काही समझोते करावे लागतात. शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा अनेकदा तसे आरोप होताना दिसले. राजुलताई, तुमच्याकडे सर्वप्रथम येतो. 6 वेळा, जर मी चुकत नसेल तर 5 ते 6 वेळा किमान तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि गेल्यावेळी अवघ्या काही चुकांमुळे ती संधी हुकली तुमची विधानसभेला. नेमकं अनुभव काय आहेत तुमचे? मला ठाऊक आहे की कदाचित फार मोकळेपणानं अशा विषयांवर बोलता येत नसतं. असं आहे की आज मी तर एकच सांगते नेहमी सांगताना की 1992 साली माझ्यासारखी एक घरात ट्युशन देऊन सामान्य महिला काम करणारीला शिवसेनेने एक समाजात काम करण्यासाठी महिला आघाडी तयार केली आणि त्या महिला आघाडी तयार करताना मला आजपर्यंत आठवत नाही 92 पासून ते आज मितीपर्यंत मी 6 वेळा निवडणूक लढली आहे आणि 7वी वेळा मला आमदारकीची तिकीट दिली. पण मी तुम्हाला एक सांगते की लोक कोण कितीही सांगू दे, काही सांगू दे, पण मी आजपर्यंत आमच्या संघटनेत कुठल्याही तिकीट वेळेस असो किंवा कुठल्याही कामासाठी 5 रुपये कोणत्याही नेत्यांनाही नाही दिलेत किंवा संघटनेला दिलेले नाही. मी 3 वेळा तर 4 वेळा तर मी समितींवर अध्यक्ष म्हणून कामं केली आहे. प्रभाग समिती अध्यक्षा 2 वेळा होती, 1 वेळा आरोग्य समिती अध्यक्षा, 1 वेळा स्थापत्य समिती अध्यक्षा होती आणि 2007 पासून ते 2012 पर्यंत कंटिन्यू 5 वर्ष मी स्थायी समितीवर सदस्य म्हणून काम केलं आहे. पण मला आठवत नाही आहे की मी केव्हाही माझ्या पक्षाच्या नेत्यांकडे गेली आणि मला सांगण्यात आलं की हे पक्षासाठी तुम्ही मदत केली पाहिजे किंवा पक्षाला हे दिलं पाहिजे, हे असं केव्हाच नाही. आणि मी तर तुम्हाला सांगेन की शिवसेना ही एक खरोखर जमिनीवर राहून सामान्य लोकांसाठी, सामान्य जनतेसाठी काम करणारी संघटना आहे आणि या संघटनेने जे काही केलं आहे आणि त्याच्याच रूपात आमच्यासारखी आज एक महिला आघाडी शिवसेनेची तयार झाली. अमित चिवलकर, तुम्ही अनेकदा म्हणजे स्वतःच्या कामानिमित्तानं तुम्ही वेब क्षेत्रात सुद्धा वेगळे कामं हाताळत असता. अनुभव काय आहेत? किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांची जेव्हा अशी कामं येतात स्वाभाविकरित्या पैशाशिवाय कामं होत नसतात, निधी हा लागतोच, त्यातून राजकीय नेते कळतात. म्हणजे तुम्ही तसे शिवसेनेचे आहात, त्यामुळे किमान शिवसेनेच्या नेत्यांच्या बाबतीतले जे अनुभव असतील काही. माझं शिवसेना नेत्यांबद्दल खूप चांगले अनुभव आहेत. हे ऑन रेकॉर्ड असलं तरी चालेल, मी कधीही सांगतो. अनेकदा आमच्या फील्डमध्ये कॉर्पोरेटमध्ये अनेक जण काम करत असतात, तिथेही आम्ही बोलत असतो. सोशल मीडियाचे आमचे ग्रुप्स असतात, तिथेही आम्ही बोलत असतो. 2 दिवसापूर्वी मी एका कंपनीच्या एक्झिक्युटिव्हशी बोलत होतो. त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या कंपनीचा पॉलिटिशियनबद्दल खूप वाईट अनुभव आहे. पण माझ्याबद्दल तसा काही अनुभव नाही आहे. सुदैवाने म्हणेन किंवा ज्या पक्षाचं मी काम करतोय त्या अभिमानाने सांगेन की मी अनेकांची कामं केलेली आहेत, अनेकांसोबत काम केलं आहे, त्यांच्यासोबत खूप काही शिकलेलो आहे. वागायचं कसं, बोलायचं कसं, कुठे काय करायचं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत राहून मी शिकलेलो आहे. पण मला वाईट असा अनुभव कधी आलेला नाही. बऱ्याचदा लोक काय सांगतात की राजकारणी लोक पैसे देत नाही, पण मी सांगेन आमची शिवसेनेची लोक पैसे देतात, ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन काम करून घेतात. ही एक चांगली गोष्ट आहे. पुन्हा मला आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की आमचा शिवसैनिक कसा असतो, म्हणजे तो आमदार आहे, खासदार आहे की आणि नेता आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. ते आमच्याशी बोलताना शिवसैनिक म्हणूनच आमच्याशी बोलत असतात. आमचे मी श्रीवर्धनचा आहे मूळचा. 2006ला जे नारायण राणेबरोबर श्याम सावंत गेले होते, त्यांना हरवून जे जिंकून आले होते, जो शिवसेनेचा नारायण राणेंना शिवसेनेने दिला पहिला धक्का होता, तो श्रीवर्धनमधनं दिला होता. तर जे आमदार म्हणून निवडून आले तुकाराम सुर्वे साहेब, त्यांच्याबरोबर खूप वेळ मी घालवलेला आहे. तर त्यांच्या बाबतीत मी म्हणेन त्या आमदार असूनही एक सर्वसामान्य माणसाला शिवसेनेने आमदार केलं, पण त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, त्यांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःहून असा काही बदल करून घेतला नाही. त्यांचं जे राहणीमान आहे तुम्हाला आजही तसंच दिसेल. ते माझे आमदार आहेत एवढंच काय ते त्यांची आता अचिव्हमेंट आहे. ते शिवसेनेचे आमदार झाले ही एक मोठी अचिव्हमेंट होती. पण त्यांनी कधी आम्हाला किंवा कोणालाही जाणवू दिलं नाही. कारण का त्यांचं शिवसेनेत कधी बदलायची वेळ येत नाही. आमच्याही आयुष्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे. बदल मी म्हणतोय की तुम्हाला बाळासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही माणूस आहात तर माणसासारखे माणसाशी राहा. इवन आमच्यामध्ये आम्ही इथे बसल्यापैकी कोणीही कुठल्या धर्माचा तिरस्कार करताना दिसणार नाही, कुठल्या व्यक्तीचा तिरस्कार करताना दिसणार नाही. पण
जेव्हा आमच्या समोर कोणीतरी येतो आणि आमच्या पक्षाला, आमच्या साहेबांना किंवा इतर कोणालाही, म्हणजे आम्ही महिलांचा विषय हँडल करत असतो, जर कोणी कोणाशी चुकीचं काही वागत असेल तर त्यावेळेला आमचं कर्तव्य बनतं की त्याला तिथल्या तिथे काहीतरी, म्हणजे राजूताई तीच आक्रमकता पुन्हा दिसू शकेल जर काही तसं काही परिस्थिती उद्भवली तर, की त्यावेळी सुद्धा खूपच शांत संयमानेच राहायचं? हो, हीच भूमिका? नक्कीच अशीच भूमिका. आणि खरोखर मी तर सांगते की माननीय उद्धवजींनी जी भूमिका आत्ता स्वीकारली या भूमिकेला आमचा सलाम आहे. कारण असं आहे की उद्धवजी सगळ्या बाजूनी विचार करतात आणि आजच्या काळात, त्या काळात खरं बघताना जर आम्ही कोणाला मारायला गेलो किंवा काय तर मराठी माणसाच्या न्यायासाठी जात होतो, पण आज उद्धवजी सगळ्यांसाठी धावतात आणि सगळ्यांसाठी मेहनत करतात. म्हणून जी त्यावेळेसची भूमिका होती आणि आजच्या भूमिकेत जरी तुम्हाला वाटतंय फरक आहे, पण आम्हाला शिवसैनिकांना अजिबात फरक वाटत नाही. जिथे गरज आहे तिथे आजची गरजेला पण आज आम्ही त्याच प्रकारे आक्रमकतेने उभे आहोत, एवढंच वाटतं. एक नक्कीच फरक जाणवतो की आजचे शिवसैनिक जुन्या काळापासून ते आत्तापर्यंतचे, म्हणजे ताईंचा 30-35 वर्षांचा शिवसेनेतला अनुभव आहे. मयूर कुलकर्णी बसतात आपल्यासोबत, त्यांचा अनुभव आहे. तरुण शिवसैनिक आहेत, बाबाजी रिंगेंसारखे दोन्ही अमित आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल सातत्यानं जे त्या आपुलकीनं बोलतात आहे, त्यामुळे बाळासाहेबांचं ते विधान विसरून चालणार नाही. ज्यावेळी त्यांनी सर्व शिवसैनिकांना, शिवसेनेला मानणाऱ्या, बाळासाहेबांना मानणाऱ्या सर्वांना आव्हान केलं होतं, ते नेमकं त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. जवळजवळ 45 वर्ष झाली मी शिवसेना प्रमुख म्हणून राहिलो आहे आणि आता माझं वय 86 वर्षाचं आहे. आता झेपत नाही. एवढंच म्हणेन, आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं, त्याच्यामध्ये इमानाचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हे इमान आपण सांभाळा. हे इमान जो पण आपण माझ्यासाठी सांभाळत आहात तो पण शिवसेनेला कोणी हरू शकणार नाही आणि कोणालाही जिंकता येणार नाही. शरद पवारांचा ठीक आहे, ते त्यांच्यात चालले, पण मी तुमच्यावरती जर घराणेशाही लागली असेल, मी माझ्यापासून उद्धव, आदित्य हे मी तुमच्यावरती लागले असतील तर विसरून जा. पण मी लागलेलं नाही. तुम्हीच त्यांचा स्वीकार केलेला आहात. हे सोनिया गांधींचं सारखं घराणं नाही आहे, गांधी घराणं नाही आहे. हे मी तुमच्यावरती लागलेलं नाही आहे आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. असेच मी आपल्याच्यानी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन. इमानाला महत्त्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो. हेच बाळासाहेब, म्हणजे त्यावेळीची तब्येत एवढी खालावलेली असताना सुद्धा मध्येच त्यांच्यात जो जोश दिसून आला, त्यांनी सुनावलं सुद्धा आपल्या पद्धतीनं आणि पुन्हा एक आत्मीयतेनं त्यांनी साथ दिली आपल्या त्यांना मानणाऱ्यांना आणि बजावलं की माझ्या उद्धवला, आदित्यला सांभाळून घ्या. राजूला त्या सभेला तुम्ही सुद्धा होताच, म्हणजे शक्यच नाही की तुम्ही नसणं तिथं. त्यानंतरच्या काळात ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंकडे, आदित्य ठाकरेंकडे संपूर्ण शिवसेना केंद्रित होत गेली, त्यांना मानू लागली. खरोखर मी तर सांगेन की उद्धव साहेबांनी शिवसेना खूप चांगल्या प्रकारे, ज्याला आपण म्हणतो की साहेबांनी, माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची संघटना स्थापन केली होती, पण त्याला जर पक्ष तयार केला असेल तो माननीय उद्धव साहेबांनी केलेला आहे आणि त्या पक्षाला मान सन्मान देणं. आज मी तुम्हाला सांगते की खरं तुम्ही भोईटे साहेब विचार करा, सगळे संघटना एका बाजूला, सगळे पक्ष एका बाजूला होते आणि फक्त एकटे शिवसेनेचे माननीय उद्धव साहेबांनी गेल्या 2014च्या निवडणुकीत 63 आमदार निवडून आणणं हे खूप मोठं काम होतं आणि हे खरोखर आपल्या जीवाचा रान करून, आपल्या शरीराकडे नाही बघितलं, आपल्या बाकीच्या कुठल्याही विषयाकडे न बघता फक्त आणि फक्त शिवसेना आणि शिवसैनिकांना बघून त्यांनी ज्या प्रकारे कार्य केलं, त्यामुळेच आज शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले. आज मित्र पक्ष बाजूला गेला, बंधू पक्ष बाजूला गेला, सगळे बाजूला गेले आणि फक्त एकट्याच माननीय उद्धव साहेबांनी ही जी मेहनत केली आणि त्यांना ज्या सामान्य शिवसैनिक आणि सामान्य जनतेने साथ दिली, त्यामुळे आज जे 63 आमदार निवडून आले होते. आणि ह्यामुळेच मी तुम्हाला सांगते की मान्य आणि खरोखर
या विषयाचा आज तेव्हा तर युती असायची, युती असताना सुद्धा आमचे 63 आमदार निवडून नव्हते आले. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाही एवढे आमदार आले नाही. तेवढे आमदार माननीय उद्धव साहेबांनी जी मेहनत केली त्या मेहनतीला सलाम आहे. असे नक्कीच. अमित चिवलकर, नवनेतृत्व आदित्य ठाकरेंचं, म्हणजे खरं तर नवं बोलायचं हाही सुद्धा आता प्रश्न पडतो. एवढ्या पद्धतीने ते रुळलेले दिसतात आहे. समाज माध्यमांमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीनं सक्रिय असतात. एक आक्षेप होता की ते इंग्रजीत जास्त असतात, तोही मधल्या काळात वाटतं तुमच्या टीमनं दूर करून घेतलेला आहे. कशा पद्धतीनं ती सक्रियता उपयोगी पडते शिवसेनेला? आम्हाला मूळ पक्षाची जी भूमिका आहे ती आदित्यजींमुळे लगेच समजते. त्यांच्या ट्विटर हँडलवरती किंवा त्यांच्या फेसबुक पेजवरती किंवा त्यांच्या प्रोफाईलवरती जरी गेलो तरी आम्हाला पक्षाची भूमिका समजायला सोपं होतं. आणि ह्या एका गोष्टीमुळे आमच्यामध्ये जे लोकांशी बोलताना आम्हाला कसं बोलायला पाहिजे, आदित्यजींची लिहिण्याची जी पद्धत आहे ती अतिशय छान आहे. आणि ते जे लिहितात ते मला वाटतं त्यांचा जो फॅन फॉलोअर आहे त्यालाही माहिती आहे ते कधीच असं काही गडबड होईल किंवा आता आपण काही नेते बघतो मुंबईचे जे काही पक्षांचे प्रमुख आहेत ते काय लिहितात ते माहिती आहे. मी त्या गोष्टीला बिलकुल मानत नाही. ते छोटे किती आहेत ते स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात सोशल मीडियातनं. आम्हाला तशी काही वेळ कधी येऊ दिलेली नाही आहे. मला मान्य आहे आमचे नेते सोशल मीडियामध्ये जास्त नसतील, पण आदित्यजी जे आहेत आणि ते जे काही मांडत असतात भूमिका, ती भूमिका आम्हाला पुढे न्यायला खूप सोपं जातं. त्याची अनेकदा असं दिसतं की मोठ्या नेत्यांचं, सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील, त्यांचं अकाउंट कोणतरी दुसरं हँडल करतं. त्यासाठी एक वेगळी पेड यंत्रणा उभारलेली असते. आदित्य ठाकरेंच्या बाबतीत नेमकं काय आहे? नाही, नक्कीच नाही तसं काही. ते स्वतः हँडल करतात आणि जर ते काही प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः म्हणून सोडवण्याचा पण प्रयत्न करतात. मागे मी तुम्हाला एक किस्सा सांगेन. आम्हाला उद्धवजींमध्ये बाळासाहेब का दिसतात तर ते एक तुम्हाला मगाशी एक किस्सा सांगितलेला, आता अजून एक किस्सा सांगतो की माझ्या इथला एक सामान्य शिवसैनिक होता आणि तो शिवसैनिक मुळात वैतागलेला होता. कारण काय, त्याच्या चाळीमधले जे नालेसफाई होती ती झालेली नव्हती आणि तो वारंवार स्थानिक नगरसेवकाला तक्रार करून सुद्धा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता. तर तो एक दिवशी माझ्याकडे वैतागून आला, अमित असं आहे म्हणून. तर मी त्याला एक नंबर दिला आणि SMS पाठवायला सांगितलं. साहेबांनी त्याला लगेच कॉल केला त्या SMS वरती आणि सांगितलं की काय कुठे प्रॉब्लेम आहे, काय आहे ते चौकशी करून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता तिथे सगळे BMCचे अधिकारी, नगरसेवकसहित तिथे उपस्थित होते. ती पूर्ण साफसफाई पूर्ण झाल्यानंतर परत त्याला फोन करून विचारलं की तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही ते. आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर पण त्याला कधी हे विचारलं नाही की तू शिवसैनिक आहे की किंवा तू कुठल्या जाती धर्माचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे, हे पण कधी विचारलं नाही. तर हा एक चांगला अनुभव म्हणजे उद्धवजींच्या संदर्भात मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे बाळासाहेबांच्या बाबतीत असं सांगितलं जायचं की बाळासाहेबांची सकाळ ही मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांचं वाचन करून व्हायची आणि त्यातल्या बातम्यांची दखल ते घ्यायचेच, पण त्याचबरोबर वाचकांची पत्र ते खूप आपुलकीनं वाचायचे आणि त्यावर लगेच त्यांच्या स्टाईलमध्ये कारवाईचे आदेशसुद्धा तात्काळ ते देत असत. कुठंतरी काळ बदललेला आहे, माध्यमं बदललेली आहेत. शिवसेना मात्र आत्ताच राजुलताई असो, अमित असोत, बाबाजी असो किंवा मयूर असो, प्रत्येकाच्या ही माणसं ती आहेत जी शिवसेना जगतात आहे, शिवसेनेला जगवतात सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्याच तोंडातून आज आपल्याला शिवसेनेविषयी जे आपल्याला माहिती मिळालेली आहे त्या पद्धतीनं खरं तर खूप अपुरा वेळ असतो हा 51 वर्षाचा प्रवास, सध्याचा पुढचा भविष्याचा प्रवास समजून घेण्यासाठी. मात्र तरीसुद्धा जय महाराष्ट्राचा प्रयत्न हाच होता की शिवसेना जे जगतात आहे त्यांच्याकडूनच समजून घ्यायचं की शिवसेना नेमकी कशी आहे. आज इथंच थांबूया आपण. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. जन्मलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना वंदे मातरम.